नमस्कार. मी नित्यानंद भिसे. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. एक देश एक निवडणूक ही संकल्पना मोदी सरकारची आहे. याची वाच्यता पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा मांडली आणि देशभर चर्चेला उधाण आले. आज केंद्रीय मंत्रिमंडळात यावरील विधेयकाला मंजुरी आलेली आहे. आता ते संसदेत मांडले जाईल आणि कायदा होईल. देशाच्या लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे देशाचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत. आणि या ऐतिहासिक निर्णयाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माधव भांडारेजी. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, एक तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की एक देश एक निवडणूक ही संकल्पना आपल्या देशासाठी नवी नाही आहे. ही यापूर्वी होती, पण ती केव्हा होती आणि ती खंडित कधी झाली, या थोड्या या संकल्पनेच्या इतिहासावरती थोडंसं तुम्ही प्रकाश टाका. असं आपल्याकडे जेव्हा पहिली निवडणूक झाली 1951-52 मध्ये, तेव्हापासून 1971 पर्यंत आपल्या देशात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्र होत होत्या. आणि 71 मध्ये ज्या वेळेला बांगलादेशचं युद्ध झालं, त्या युद्धाचा परिणाम आणि त्याच्यातून निर्माण झालेलं एक वातावरण, त्या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी इंदिरा गांधींनी लोकसभेची मुदत संपण्यापूर्वी लोकसभा बरखास्त केली आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. तिथे हे चक्र तोडलं गेलं, ही व्यवस्था तोडली गेली. आणि त्यानंतर मग वेळोवेळी वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा बरखास्त करणं, सरकार पाडणं, त्या ठिकाणी आपल्याला मान्य नसलेलं सरकार आल्यामुळे ते विधानसभा बरखास्त करणं, अशा तऱ्हेचं राजकारण सुरू झालं. हे राजकारण मुख्यतः इंदिरा गांधींनी सुरू केलं. आणि त्यामुळे मग देशातल्या ह्या सगळ्या लोकसभा विधानसभांच्या निवडणुकांचं जे वेळापत्रक होतं ते बदलत गेलं, कोलमडत गेलं आणि वेळोवेळी वेगवेगळ्या वेळेला त्या निवडणुका होत गेल्या. त्याचा परिणाम एक असा झाला, म्हणजे आज जर आपण बघत असू, आपला आजचा जर अनुभव असेल, तर आता 5 वर्ष सतत कुठल्या न कुठल्या तरी निवडणुका देशात चालूच असतात. कधी लोकसभेच्या असतात, कधी कोणत्या 2-4 राज्यांच्या असतात आणि प्रत्येक वर्षी आपल्या निवडणुका आहेत, चालूच आहेत. आणि त्यातून मार्ग काढणे, हे चित्र बदलण्यासाठी मोदीजींनी 2020 मध्ये ही सूचना मांडली, प्रस्ताव मांडला की एक देश एक निवडणूक हे सूत्र आपण पुन्हा का स्वीकारणं, जे पूर्वी आपल्याकडे होतं आणि 20-22 वर्ष चांगल्या पद्धतीने जे चाललं होतं ते पुन्हा का आणायचं नाही, पुन्हा ते सूत्र का स्वीकारायचं नाही, असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांनी तो विषय सगळ्या देशासमोर चर्चेसाठी ठेवला. सर, ह्या ज्या इंदिरा गांधीजींनी जो काही ती जी संकल्पना खंडित केली, त्याच्यानंतर सरकार पाडण्याचं धोरण झालं. सर, त्यानंतरच्या 2 दशकामध्ये देश अस्थिर राहिला. एकूणच 2014 पर्यंतचा काळखंड म्हटलं तरी या सगळ्या केव्हाही निवडणुका घेण्याच्या प्रकारामध्ये किंवा वाटेल तेव्हा मध्यावधी निवडणुका घ्यायच्या आणि कुठल्या राज्याचं सरकार पाडायचं, या सगळ्या कल्पनामुळे सरकार पूर्ण देश अस्थिर झाला. यावरती तुम्हाला या विषयावरती काय म्हणायचंय सर? नाही, ही जी राजकीय अस्थिरता त्या सगळ्या पद्धतीमुळे निर्माण झाली, तिचा परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर, देशाच्या विकासावर झाला. आणि आपल्याला जर लक्षात असेल तर या मधल्या सगळ्या काळामध्ये, म्हणजे 1947 पासून 2014 पर्यंत आपल्या आर्थिक प्रगतीचा वेग हा खूप संथ होता. जगातल्या आपल्याबरोबर स्वतंत्र झालेले देश आपल्या पुढे कितीतरी पुढे निघून गेले. अगदी चीनचं उदाहरण, माफ करा, अगदी चीनचं उदाहरण आपल्या समोर आहे, आपल्या लगतचं उदाहरण आहे. आपण मात्र या राजकीय अस्थिरतेमध्ये फसून राहिलो आणि त्याच्यामुळे आपल्या आर्थिक प्रगतीला, विकासाला खूप अडचणी यायला लागल्या, खंड पडला, गती खुंटली, इतरही अनेक प्रश्न याच्यातून निर्माण झाले. आणि राजकीय अस्थिरता ही देशासाठी केव्हाही वाईटच असते. ती राजकीय अस्थिरता नसावी
याच्यासाठीच लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ह्या एका वेळेला होणं आणि त्या 5 वर्षांसाठी होणं, त्याच्यामध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका, त्या लोकसभा बरखास्त केली, विधानसभा बरखास्त केली, अशा तऱ्हेच्या व्यवस्था नसाव्यात, असा एक विचार हा गेल्या 30-32 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या नेत्यांनी मांडला, अनेक वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडला, विचारवंतांनी मांडला, पण त्याच्यावर राजकीय व्यवस्थेने कधी गंभीरपणे चर्चा केली नाही. माननीय मोदीजी हे पहिले असे राजकीय नेते आहेत, पहिले असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी या संकल्पनेवरती स्वतः भाष्य केलं आणि ही चर्चा घडावी. वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या पक्षांनी, वेगवेगळ्या संघटनांनी, अभ्यासकांनी याच्यावरती आपली मतं मांडावीत आणि एक संपूर्ण देशामधलं एक मत त्याच्यातून तयार व्हावं, या उद्देशाने त्याने हा विषय मांडला होता. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की गेल्या 4 वर्षामध्ये देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने, म्हणजे देशातला स्वतःला खूप मोठा समजणारा विरोधी पक्ष, परंतु जो वास्तवात खूप छोटा आहे, त्या काँग्रेसपासून डाव्यांपर्यंत, डावे कम्युनिस्ट आणि इतर सर्व पक्ष आणि देशातले बाकीचे सगळे लहान मोठे राजकीय पक्ष, यांनी कोणीही या चर्चेमध्ये भाग घेतला नाही. यांनी कोणी या विषयाबद्दल काही चर्चा केली नाही, काही भूमिका मांडली नाही. एरवी जे राजकीय अभ्यासक, विश्लेषक वगैरे वगैरे स्वतःला म्हणून घेणारी विद्वान मंडळी आहेत, स्वतःला विद्वान म्हणून घेणारी मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा कोणी या विषयावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी सुद्धा या विषयावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही चर्चा ज्या पद्धतीने व्हायला हवी होती, त्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांची जी चर्चा व्हायला होती, वेगवेगळे पैलू जे समोर यायला हवे होते, ते आले नाहीत. पण आता ठीक आहे, त्यांना चर्चा करायची नाही, त्यांना चर्चेमध्ये भाग घ्यायचा नाही, त्यांना काही त्याच्यामध्ये बोलायचं नाही, त्यांना काही सांगायचं नाही, तर तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांची आवड आहे. आता मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आणि इथून पुढे त्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग मोकळा झाला. आता बघू पुढे काय काय होतं. सर, एका अहवालानुसार ना आपल्या लोकसेवेच्या निवडणुकीचा खर्च हा 1,00,000 कोटीपर्यंत, म्हणजे 60,000 कोटी होता. तो जो अहवाल आला होता त्यावेळेला 60,000 कोटी होता, पण त्या अहवालाला 6 वर्ष होऊन गेली. 6 वर्ष होऊन गेली आणि एकूणच सगळ्या विधानसभांचा खर्च हा 4,00,000 कोटीपर्यंत झालेला आहे सर. तर हा आता जी नवीन संकल्पना येऊ घातली आहे, त्याचा किती फायदा होईल? भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीतून कसा फायदा होईल? एक तर असं आहे की जी आकडेवारी ह्या लोकसभा विधानसभांच्या खर्चाबद्दलची आलेली आहे, ती 5-6 वर्ष जुनी आहे. आताच्या सगळ्या आकडेवारीचा जर पुन्हा विचार केला तर ती जवळजवळ दुपटीने वाढली. आता एवढा खर्च पुन्हा पुन्हा करत राहणं, याच्यापेक्षा जर लोकसभा निवडणुकीला 60,000 कोटी रुपये किंवा 1,00,000 कोटी रुपये लागत असतील, तर त्याच खर्चामध्ये विधानसभेच्या होऊन जातील. 4,00,000 कोटी वाचतात ना. आणि 4,00,000 कोटी वाचणं ही काही मामूली गोष्ट नाहीये. पुढच्या काळात तर ते 4,00,000चे 10,00,000 होणार आहेत, आणखीन वाढत जाणार आहेत. त्यामुळे ती रक्कम वाचणं आणि त्याचा उपयोग देशाच्या विकास कामासाठी होणं, देशाच्या इतर कामांसाठी त्याचा उपयोग करता येणं, हे केव्हाही आवश्यक आहे. आपल्याला त्याचा उपयोग जास्त आहे. त्यामुळे निवडणुकांवर होणारा खर्च, निवडणुकांवर होणारा खर्च जो आकडा आहे, तो साधारणपणे सरकारी यंत्रणेचा होणारा खर्च आणि राजकीय पक्षांचा होणारा खर्च ह्याचा एकत्रित आकडा आहे. त्याच्या बाहेरचे जे खर्च आहेत ते तर आणखीन मोठे आहेत. त्यामुळे एकाच वेळेला या सगळ्या निवडणुका जर झाल्या तर निश्चितपणे देशाचा प्रचंड पैसा वाचेल. दुसरा त्यातला महत्वाचा भाग असा आहे, आपण याला महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये तो अनुभव घेतला की महाराष्ट्रासारख्या मोठ्या प्रांताच्या निवडणुका एकाच दिवसात झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा परिणाम सगळ्यांनी अनुभवला. प्रचार मोहिमेमध्ये नेहमीचा जो गदारोळ दिसतो, धुरळा दिसतो, तो दिसला नाही. वातावरण फार असं ढवळून गेलेलं दिसलं नाही. खूप मोठ्या सभा झाल्या नाहीत. सभांची गर्दी, नेत्यांची गर्दी, कार्यकर्त्यांची गर्दी असं काही बघायला मिळालं नाही. पण हे काही नसताना मतदानाचा टक्का मात्र वाढला. म्हणजे एका दिवसात एका वेळेला निवडणुका होऊन जाणं हे केव्हाही मतदाराला सुद्धा योग्य वाटतं, आवश्यक वाटतं. आणि दुसरं ह्याच्यामध्ये करोडो मनुष्य दिवस वाचतात. म्हणजे आपण फक्त
4 लाख कोटी रुपये आणि 1 लाख कोटी रुपये वाचतात ह्याचा जो विचार करतो, त्याच्यापेक्षा जे करोडो मनुष्य तास वाचतात, मनुष्यबळाची ताकद जी वाचते, त्याचा हिशोब वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि तो तर कितीतरी निघेल. याच अनुषंगाने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा सर, की वारंवार निवडणुका होत असल्यामुळे मनुष्यबळ तर खर्च होतच, पण आचारसंहिता लागत असतात आणि नंतर मग विकास कामं खुंटतात. तर या अनुषंगाने तुम्ही काय मुद्दे मांडाल, की या एक निवडणूक, एक देश एक निवडणूक झाल्यानंतर विकासाला कशी गती मिळेल? आपण तो अनुभव सगळेजण घेतो ना, की निवडणुकांचं साधारण एक निवडणुका तोंडावर आल्या की आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रशासन यंत्रणा सुरुवात करते की नाही आता निवडणुका आहेत, आम्हाला निवडणुकीची कामं आहेत. निवडणूक आयोग त्यांना वेगवेगळ्या कामानं घेतं. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची उपलब्धता कमी होते. सामान्य माणसाची जी रोजची कामं आहेत, विकास कामं आहेत, त्याच्यामध्ये खंड पडतो. आणि एकदा आचारसंहिता लागली की सगळा विषयच संपतो. आचारसंहिता लागली की तो कर्मचारी जन्ममृत्यूचा दाखला देताना सुद्धा त्या माणसाला सांगतो की अरे आचारसंहिता लागू आहे, म्हणजे जन्ममृत्यूचा दाखल्याचा आणि आचारसंहितेचा संबंध काय? पण तिथे सुद्धा त्याची अडवणूक करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला, त्या यंत्रणेमधल्या कर्मचाऱ्यांना आचारसंहितेचा आधार मिळतो. इथपासून जी खीळ बसते, इथपासून जे सगळं थांबत जातं प्रकरण, ते जर निवडणुका एका वेळेला झाल्या, एका टप्प्यात झाल्या, कमी कालावधीत झाल्या, निवडणुकींसाठी लागणारा कालावधी कमी केला गेला, तर या सगळ्या गोष्टी कमी होतील. वर्षातले निदान म्हणजे 5 वर्षांचं जर आपण एक चक्र विचारात घेतलं तर 5 वर्षातले किमान 4.5 5 वर्ष, 4 महिने आपण सोडून देऊ निवडणुकांसाठी, पण उरलेले 5 वर्ष तरी प्रशासन यंत्रणा, सरकारी यंत्रणा ही विकास कामांशी, जनतेच्या कामांशी, जनतेचे प्रश्न सोडवण्याशी बांधलेली राहील. आज ते होत नाही. आणि त्यामुळे या निवडणुका एका वेळेला होणं, एका टप्प्यात होणं, कमी कालावधीत होणं, निवडणुकांचा कालावधी कमी होणं, या सगळ्या गोष्टी देशासाठी सगळ्या दृष्टीने आवश्यक आहेत. सर, तुम्ही मगाशी म्हणत होतात की इतर राजकीय पक्ष या विषयामध्ये स्वारस्य घेत नाहीत. तर का असं होतंय की इतर राजकीय पक्षांना असं एक देश एक निवडणूक याकडे सकारात्मक पाहण्याची काय इच्छा होत नाही सर? काय वाटतं? खरं तर हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. पण मला असं वाटतं की या राजकीय पक्षांची बांधिलकी देशाचा विकास, जनतेचं नित्य नियमित येणारे प्रश्न, जनतेसमोरच्या समस्या, अशा सगळ्या मुद्द्यांशी या राजकीय पक्षांशी काही बांधिलकी आहे की नाही हा मला प्रश्न पडतो. जर ही बांधिलकी असती, जर या विषयांशी आपला काही संबंध असं त्यांना वाटत असतं, तर त्यांनी या विषयावरती गांभीर्याने चर्चा केली असती. पण तसं न करता निवडणुका हरलो की मग ती ईव्हीएमची चूक आणि मग त्याच्यावरती थैथ्याट सुरू करायचा, त्याच्यावरती सगळं कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न करायचा. या पलीकडे निवडणुकीच्या विषयात हे राजकीय पक्ष काही बोलायला तयार नाहीत. निवडणुका जिंकल्या की तीच ईव्हीएम चांगली असतात, ती मशीन्स उत्तम असतात. निवडणुका हरल्या की मात्र त्यांना त्या मशीन्स बद्दल वाईट वाटायला लागतं, ती मशीन्स त्यांच्यामध्ये घोटाळा करता येतो असं सगळं दिसायला लागतं. त्यामुळे या सगळ्या राजकीय पक्षांची मानसिकता ही अत्यंत स्वार्थी आहे, आत्मकेंद्रित आहे. त्यांना असं वाटतं की आपण निवडून आलो तर लोकशाही जिवंत आहे, आपण हरलो तर लोकशाहीचा मृत्यू खून झाला. ही जी मानसिकता आहे, हे या मानसिकतेमधले जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून आता कसली अपेक्षा बाळगायची? म्हणजे स्वार्थी आणि आत्मकेंद्रित वृत्तीच्या राजकीय पक्षांमुळे एक देश एक संकल्पना या चांगल्या संकल्पनेकडे हे पक्ष स्वारस्य घेऊन पाहत नाहीत, सकारात्मकपणे पाहत नाहीत. खरं तर या संकल्पनेमुळे देशाचे कोट्यवधी रुपये वाचतील आणि विकासाला गती मिळेल असा हा निर्णय. उरलेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांचेही पैसे वाचणार आहेत, त्यांचेही पैसे वाचणार आहेत प्रचंड, आणि मनुष्यबळ पण वाचेल असा हा अत्यंत उत्कृष्ट निर्णय आहे. तो संसदेत आल्यानंतरही तरी राजकीय पक्षांनी त्याला सकारात्मकपणे घ्यावा अशी आपण इथे अपेक्षा बाळगू आणि इथेच या चर्चेला आपण विराम देऊ. सर, आपण हिंदुस्तान पोस्टच्या
या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.